भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये असणाऱ्या मथुरा जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक शहर, वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र असे स्थान, यालाच ब्रजभूमी असंही म्हणलं जातं. आणि हिंदू धर्मानुसार भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे बालपणीचे दिवस इथे घालवले. ॲक्च्युअलमध्ये वृंदावन या शहराचा अर्थ वृंदाचे वन, वृंदा म्हणजे तुळस आणि पवित्र अशा तुळशीचं वन म्हणजेच वृंदावन. तर अशा या वृंदावनमध्ये 5500च्या वरती मंदिरं आहेत आणि ही मंदिरं वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत आहे. तर अशाच एका मंदिराला आम्ही व्हिजिट केली होती, ते म्हणजे प्रेम मंदिर. हे मंदिर कृष्ण भगवानाला समर्पित आहे आणि भगवान राधेकृष्ण यांच्या मंदिरात आपलं वास करतात. प्रेम मंदिर अत्यंत सुंदर आणि प्रेमभरं आहे, ज्यामुळे ते लोकांना खूप आवडतं. आणि या मंदिराचं निर्माण कोणी केलं आहे तर जगद्गुरू कृपाळू महाराज यांनी याचं निर्माण केलं आहे. मेन गेटमधून आत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची लीला तुम्हाला दिसेल आणि असे वेगवेगळे अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे देखावे, फुलांची बाग तुम्हाला पाहायला मिळेल. असा देखावा तुम्हाला जणू काही जिवंतच देखावा आहे का असं तुम्हाला वाटतो. आणि हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल 11 वर्ष आणि अंदाजे 100 कोटी रुपये लागले. याच्यामध्ये इटालियन, केरारा, संगमरवरी वापरण्यात आली. त्याचप्रमाणे राजस्थान, उत्तर प्रदेश इथून हजाराहून अधिक कारागीर इथे कामासाठी आले आणि यांनी ते तयार केले. आणि हे मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या पुनर्जागरणाचे एक उत्तम असं उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर 54 एकरावर बांधलं गेलेलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे, राधाकृष्णाची सुंदर झलक, श्री गोवर्धन लीला, कालिया नाग, दमन लीला, बागांमध्ये झुलन लीला सादर केली आहे. सर्व जाती आणि सर्व देशांमधील लोकांसाठी मंदिराचे दरवाजे नेहमीच ओपन आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ 8 मोराच्या कोरीव तोरण आहेत आणि संपूर्ण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर राधाकृष्णाच्या वेगवेगळ्या लीलांचे अतिशय मनमोहक असं दृश्य आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूलाही भारतीय स्थापत्यकलेचे अतिशय उत्कृष्ट आणि कोरीव काम करण्यात आलेलं आहे. आणि संगमरवरी दगडांवरती राधा गोविंद गीते अतिशय सोप्या शब्दामध्ये लिहिलेली आहेत. मंदिर परिसरामध्ये गोवर्धन पर्वताचा देखावा करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असे वेगवेगळे देखावे इथं तुम्हाला बघायला मिळतील. आम्ही सकाळच्या वेळी इथे व्हिजिट केली होती. तर एक अतिशय महत्त्वाचं सांगायचं असं की तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सकाळीही व्हिजिट करा आणि संध्याकाळीही एक चक्कर मारा, कारण संध्याकाळी अतिशय सुंदर अशी रोषणाई तिथं केलेली असते. संध्याकाळी अप्रतिम असं मंदिर दिसतं, खूप छान लाईटिंग असते. त्यामुळे शक्य असेल तर दोन्ही टाईमला नक्की व्हिजिट करा. हे दुबईचं मला हे आठवलं, फ्लावर गार्डन. हा, तिथं पक्षी बसलाय. सगळ्यांचं घेते. शो असतो, म्युझिकल शो. तर याचं टायमिंग आहे. ॲक्च्युली आम्हाला हे फाउंटन बघायलाच यायचं होतं काल, पण झालं नाही, कारण काल आम्हाला यायला वेळ झाला. त्यामुळं मग आम्ही आता सकाळी आलेलो इथे. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला व्हिजिट करा. खूप छान आहे हे मंदिर. हे मंदिर आठवड्यातले 7ही दिवस ओपन असतं, पण याचं टायमिंग नक्की तुम्ही बघून जावा. सकाळी 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत ओपन असतं, दुपारच्या वेळी बंद असतं आणि परत संध्याकाळी 4:30 ते 8:30 ओपन असतं. त्यामुळं वृंदावनमधले बरेचसे टेम्पल हे दुपारच्या वेळेला बंद असतात. त्यामुळं तुम्ही जायच्या आधी त्याचं एकदा टायमिंग चेक करा आणि मग जावा. आणि हे इतकं सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर बघायला तुम्हालाही आवडेल का नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि असेच मथुरा आणि वृंदावनचे खूप सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला इथेही भेटेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा असेल. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय.